बुलेटिनची सुरुवात करूया सोलापुरातल्या बातमीनं। सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करण्याची चर्चा आहे। 4 माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत रात्री वर्षा बंगल्यावरती बैठक झाली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकारानं हे प्रवेश होत आहेत। माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, तर माजी आमदार दिलीप माने आणि बबन शिंदेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। माढ्याचे आमदार बबन शिंदे सध्या अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत। बबन शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ही चर्चा सध्या होऊ शकते अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, काय कारण एवढ्या मोठ्या संख्येनं हे आमदार, माजी आमदार भाजपच्या वाटेवर आपल्याला दिसतात आणि त्याचा कसा फरक पडेल स्थानिक राजकारणात? प्रज्ञा, खरं तर ही जी मंडळी आहेत यांच्या प्रवेशाची चर्चा अनेक दिवसापासून सुरू होती। 2 दिवसापूर्वी परिचारकांच्या कार्यक्रमासाठी ज्या वेळेला मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर होते त्याच वेळेला अनेक नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रवेशासंदर्भात चर्चा केली होती आणि त्यानुसार काल रात्री 11:30 वाजता वर्षा बंगल्यावर राजन पाटील, मोहोळचे राजन पाटील हे माजी आमदार आहेत, त्याचबरोबर यशवंत माने हे माजी आमदार आहेत मोहोळचे, त्यानंतर बबनदादा शिंदे सध्या उपचारासाठी अमेरिकेत आहेत, पण त्यांची दोन्ही मुलं ज्यांनी गेल्या वेळेला विधानसभा लढवली होती ते रणजित शिंदे आणि दिलीप माने अशी ही जी मंडळी आहेत, 4 दिग्गज आमदार आहेत। हे काल त्यांचे प्रतिनिधी हे बबनदादांची मुलं आणि हे 3 आमदार काल तिथं मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उपस्थित होते आणि त्यांना भाजपमध्ये तातडीने प्रवेश करायचा अशी त्यांची भूमिका होती। त्यानुसार आपण ज्या वेळेला पालकमंत्र्यांची यावेळी बोललो तर त्यांनी सांगितलेलं आहे की दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीत हे 4ही नेत्यांचे प्रवेश होणार आहेत। शिवाय अजून अनेक नेते वेटिंगवर आहेत। नेते, सांगोल्याचे काही नेते, पंढरपूरचे काही नेते, त्यामुळे हा जो काही हालचाल चालली आहे ही संपूर्ण हालचाल महापालिका नगर परिषदा निवडणुकीला भाजपला खूप मोठा फायदा मिळवून देणारी आहे। याच पद्धतीने सोलापूर जिल्हा परिषदेवर एकतर्फी झेंडा फडकवायची तयारी सध्या केलेली आहे। ज्या पद्धतीनं या विधानसभेला 4 आमदार हे शरद पवार गटाचे निवडून आले होते आणि या 4ही ठिकाणी धक्का द्यायचं काम पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। म्हणजे आता भाजपवासी होणार आहेत त्यांना तारीख जी दिली बरोबर आहे। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं पक्षप्रवेशांना उधाण येईल ज्याचा स्थानिक राजकारणावरती खूप जास्त परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।